तुम्ही पण ब्रीफिंग करा ना व्यवस्थित काय प्रकार नाही त्यांचं म्हणजे त्यांचे घर आजूबाजूला आहेत जागा तर त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्याच्यानंतर ते घरातून बाहेर काहीतरी आवाज आला त्याच्या भांडणांचा. त्याच्या भावासोबत जी काही ह्याची जे मयत झालेले त्यांच्या भावाची आणि आरोपीची भांडण चालू होती. त्यावेळी ते बिर्याणी काय होते बाहेर हे बघण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्या 5 आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या जागेवरच तिथे मारलं. त्यांच्या डोक्यावर त्यांच्या पोटावर छातीवर मारहाण केली. नातेवाईक आहेत ते. हो नातेवाईक आहेत. कायदा सांगू नका काही काय छोट्याशा गोष्टीवरून वाद झालं होतं. आमचं घराचं भिंत आणि त्यांचं एकच आहे. ते भिंत पाडली गेली होती. तर भिंत पाडली गेली म्हणून माझा छोटा भाऊ आहे ना आमच्या घराचं म्हणजे कुत्रा मांजरा घरात जाणार म्हणून छोटा भाऊ बोलले की आम्हाला न विचारता भिंत का तोडली. मग आज ते आमचं चुलता होतं ते माझे सरपंच आहे. त्यांनी भावाला मारायला सुरुवात केली. त्यांनी मारली तर मार खाऊन पण भाऊ रस्त्यात पुढे गेला. अजून ते त्यांच्यामध्ये काय वाद झालंय. मग ते त्यांचा मुलगा आला आणि ते दुसरे चुलत्याचे 3 मुलं ते पण आले एकत्र. भावाला मारहाण करत होते. मारहाण करत होते मग माझ्या भाऊला आवाज आला. जेवण करायला बसला होता. त्याला आवाज आली माझ्या भावाला कुठेतरी मारते म्हणून तो बाहेर गेला. भावाला सोडवत होता. सोडवून तो घराकडे आणत होता. त्याच्या डोक्यात मागून वाढ केले. त्याच्या डोक्यात लाकूड घातलंय मागून. पडला तो भावाच्या हातातून पडला खाली. पडला आम्हाला फक्त माननीय न्याय व्यवस्था पूर्ण विश्वास आहे की आम्हाला फक्त न्याय पाहिजे. माझा भावाला लहान लेकरू नाही होता तो त्याला जागेवर मारले गेले. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. एसआयटीची चौकशी चुकीच्या पद्धतीने असं वाटतं. हो वाटतं. आमचं गावामध्ये घर आमचं एकटं पडलं. आम्हाला कोणाची कोणीच नाही. कोणाचाच पाठिंबा नाही आम्हाला. घरात माझा भाऊ एकटा आहे. आम्हाला आमच्या भावाची भीती वाटते. कारण एकटा फिरत राहतो. कोणी त्याला काय केलं तर आमच्या मोठ्या भावापेक्षा त्याच्यासारखं असं होऊन जाणार की हा झाला गेला गावमध्ये पण गेला असं गावकरी सांगून देणार. कारण सगळ्यासमोर झालेली घटना सुद्धा ते सांगायला रेडी नाहीये. माझ्या भावासोबत जे हॉस्पिटलमध्ये आले होते ते सुद्धा रेडी नाही की दवाई द्यायला. आमची सगळी चुकी आमचा भाऊ तिला आईसारखा मानत होता. माझ्या आईला जेवढं बघत होतं तेवढं तिला बघत होतं तरी ते आज सुद्धा यायला रेडी नाही. अच्छा या घटनाक्रमामध्ये असं लक्षात येते की जी बातमी त्यांनी भाषण केली ते काही क्रिमिनल किंवा काही राजकीय लोक राजकीय लोक आहेत ती. राजनीती करते आमच्यावर. कोणी यायला तयार नाही तुमच्या बाजूने. आमच्या बाजूने कोणीच नाहीये. कोणीच यायला तयार नाही. हे फक्त आमच्या परिवारचेच आहे. हो ना मग तिथे पोलीस प्रशासन तुम्ही या संदर्भात पण काही केला कारण आमदार साहेब पण ते देत आम्हाला जेवढं करायचं होतं तेवढं केलं. आता आम्ही फक्त सरकारवर सोडते. त्यापूर्वी तुम्हाला पोलीस प्रशासन काही आम्हाला खूपच अडचण आहे. आम्ही सगळीकडे पोलीस ठाण्यात पण सांगितलं. तुम्हाला पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा नाही आहे का? पोलिसांकडून पण आहे सरकारकडून पण आहे. नाही इथं न्यायालयीन प्रक्रिया झाली आता पोलिसांनी तर त्यांचं काम केलंय ना. पोलिसांनी त्यांचं काम केलंय. आता कोर्टामध्ये केस चालू आहे ना. आता सरकारने आता जे काम आहे ते व्यवस्थित जे न्याय कारण हा पहिल्या तो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कागदपत्राचा पाठपुरावा तुम्ही तर करतात झालाय न्यायालयामध्ये. पण पहिले जे कागदपत्र आहेत त्या लोकांवर तुमचा जो अन्याय झाला आहे तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जे काही टाकलं आहे ते व्यवस्थित जर तिथे पाठवले तर तुम्हाला हे न्याय मिळून मिळते. पोलिसांवर पण तुम्ही कसं काय प्रकारे आज केलं आता जो विषय तपास चाललेला आहे किंवा न्यायाची प्रक्रिया चालू द्यायची सोडून ते एसआयटीची मागणी करतात. आम्हाला मागणी नाही. एसआयटी केली त्यांनी आम्हाला काहीच हरकत नाही. पण यामुळे एवढंच होणार आहे की विलंब होणार आहे. जर विलंब झाला तर तेवढंच म्हणजे त्यांना न्याय लवकर मिळून येणार नाही. याच्यासाठी आणि हा ठराव पूर्ण गावाचा मताचा नाही.
नंतर 2 महिन्यानंतरच नाही मग ते मॅडम मला तुम्हाला एक SITची मागणी भेटायला पाहिजे. आज काय सारखं जजमेंट लवकर आला पाहिजे. या संदर्भात तुम्ही चुकीची गाईडलाईन करताय. पण त्याला निवेदन हार मारण्याची जर धमकी देते तर घर पाहते तुम्ही जर ते निवेदन तयार करून द्यायचं ना सांगली पोलीस स्टेशनला कसं द्यायचं. लवकरच द्यायचे अहो त्याच्या आधारे ती SIT मध्ये सर्व 27/5/2025 रोजी फिगाव तालुका शिरपूर येथे विकसित पावरा यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी यांनी ती डोळ्यांनी बघितली. हत्या झाल्यानंतर त्यांनी जवळील पोलीस स्टेशन सांगवी पोलीस स्टेशन तालुका शिरपूर येथे त्या आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तर त्या पोलिसांनी लगेच त्यांचा तपास प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपींना त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेले आरोपी आजही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्यानंतर आरोपींना अटक केल्यानंतर आज जवळपास 5 महिन्यांनंतर आरोपींचे नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांनी SITची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. तर आता जर त्यांना SITची मागणी करायची होती तर ही त्यांनी ते सुरुवातीच्या काळातच करायला हवी होती. आज त्या गोष्टीला 5 महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ते आज SITची मागणी करतायत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि तसं ही जी फिर्यादी आहे, फिर्यादीला आज 3 लहान मुलं आहेत. तिचा पती वारल्यानंतर तिच्या मागे कोणीच उभं नाही आहे. आज तिला नातेवाईक कसे तरी त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे. आणि अशा कंडिशनमध्ये फिर्यादीला जे काही आरोपींचे नातेवाईक आणि त्यांचे समर्थक आहेत ते येऊन वारंवार धमक्या देत आहेत की तू ही केस मागे घे, नाही तर तुझ्या पतीप्रमाणे तुलाही जीवेठार मारून टाकू आम्ही, अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत. तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे. आणि पोलीस जे आहेत, पोलीस प्रशासनाने त्यांच्या नेमून दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी त्यांची जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे. त्यानंतर त्याचं चार्जशीट देखील मेहरबान न्यायालयात जमा करण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने आता पुढे जे काही आहे न्यायालयाच्या त्याप्रमाणे कामकाज चालणार आहे. परंतु हे अचानकपणे असं डायरेक्ट माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन SITची मागणी करतायत, ही पूर्णतः चुकीची आहे. तर SITची मागणी नामंजूर करण्यात यावी आणि आरोपींना लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध कडक शासन होऊन त्यांना त्यांच्यावर काय म्हणजे हे करण्यात यावं. त्यांच्यावर गुन्हा तर दाखल आहेत, त्यांना त्यांच्यावर जी फिर्यादी आहे तिला न्याय मिळवून देण्यात यावा. नमस्कार, मी सुमन कन्यालाल पावरा. माझ्या भावाची 27/5/2025 मध्ये हत्या करण्यात आली. तर आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला न्याय पाहिजे सरकारकडून. बस तेवढं. धन्यवाद. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. बस तुमची मागणी जन्मठेप का फाशी? फाशी झाली पाहिजे.